जिल्हा परिषद शाळा साबळेवाडी यांचा बालबाजार आपण सह्याद्रीची लेकरे या यूट्यूब चॅनलवर पाहत आहात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. यासाठी प्रत्यक्ष बाजाराचा अनुभव त्यांना मिळावा. या बाजारातून त्यांना खरेदी विक्री कशी चालते, ग्राहक कोण असतो, विक्रेता कोण असतो याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना मिळावा. त्याचबरोबर ग्रॅम असेल, किलोग्रॅम असेल, लिटर, मिलीलिटर याचाही प्रत्यक्ष त्यांना अनुभव मिळावा व ज्ञानाचं त्यांच्या दृढीकरण व्हावं. ज्ञान मिळवता मिळवता त्यांना आनंदही मिळवता यावा हा मुख्य त्यामागचा उद्देश आहे आणि तो उद्देश निश्चितच या बालबाजारातून आपल्या संपन्न होईल. तर या बालबाजारासाठी पुन्हा एकदा मी या शुभेच्छा देतो. हे बालबाजार आयोजन करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साबळेवाडी, अंगणवाडी साबळेवाडी व शाळा व्यवस्थापन समिती साबळेवाडी या सर्वांनी सहकार्य केलं, त्याबद्दल त्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि या बालबाजाराला शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शेजवळ आप्पा यांनी श्रीफळ वाढवून उद्घाटन करावं अशी मी त्यांना शाळेच्या वतीनं विनंती करतो. तरी त्यांनी पुढे येऊन इथे श्रीफळ वाढवून उद्घाटन करावं. हॅलो उद्घाटन केलेलं आहे. थोडक्यात जरा बालबाजाराबद्दल आपण सगळ्या ज्या वस्तू आणलेल्या आहेत त्याचा व्यवहार होत असतो. व्यवहार होत असताना नफा किंवा तोटा, फायदा आहे का तोटा झाला, मी बाबा बाजारात ह्या वस्तू नेल्या त्याच्यात मला फायदा झाला का तोटा झाला, हे गणितीय ज्ञान त्याच्यातून त्यांना मिळणार आहे. मी वस्तू खरेदी केल्या का विक्री केल्या, खरेदी आणि विक्री हा व्यवहार बाजारात होत असतो. खरेदी करणे म्हणजे काय आणि विक्री करणे म्हणजे काय, विक्रीतून मला काय झालं, खरेदीतून काय मिळालं, मग खरेदी करायला कोण आलेलं होतं, विक्री करायला कोण आलेलं होतं, मग काय काय विकलं जातं. दैनंदिन ज्या वस्तू असतात त्या बाजारात विकल्या जातात. घेणारं गिरायक असतं आणि देणारा जो असतो तो काय असतो, कोण शेतकरी असतील, कोण व्यापारी असतील, ते आलेले असतात, तो माल देत असतात. त्याची भूमिका आज आपण करत असतो. या ठिकाणी मुलांनी स्वतः आपल्या घरातील वस्तू आईला सांगून, वडिलांना सांगून त्यांनी आणलेल्या आहेत. कुणी घरातला भाजीपाला आणलेला आहे, या ठिकाणी अंगणवाडीचा भाजीपाला सुद्धा या ठिकाणी मांडलेला आहे. याच्यातून खूप मोठा आनंद आपल्याला मिळत असतो की ही मी वस्तू स्वतः तयार केलेली आहे, ही वस्तू माझ्या शेतातली आहे आणि मी विकली आणि ती विकत घेणारी माणसं सुद्धा या गावातील आहेत. आणि गावातल्या माणसांना सुद्धा आपल्या मुलांचा जो व्यवहार आहे किंवा आपल्या मुलांचं जे साहित्य आहे ते घेण्यात खूप आनंद असतो. या मुलांचं कुठलंही साहित्य राहत नाही, कारण प्रत्येक मनुष्य आलेला असतो इथं. तो या लहान मुलांचं जे आहे ते याचा व्यवहार झाला पाहिजे आणि त्याच्या वस्तू आपण खरेदी केल्या पाहिजेत असं वाटत असतं. तेव्हा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन माटेकर सर आणि सर्व ग्रामस्थ आणि पालकांनी केलेलं आहे. तेव्हा मी या बालबाजाराला मानेच्या वाडी केंद्राच्या या ठिकाणी वीरा शेजवळ यांनी आपटे विकायला आणलेले आहेत. द्यायचं अगदी खूप छान बाजार भरलेला आहे. या ठिकाणी पाणीपुरीचं दुकान मांडलेलं आहे बघा आणि विद्यार्थिनीचं नाव आहे सई साबळे. सई जरा वर बघ. या ठिकाणी मिक्स बाजार आहे. विद्यार्थ्याचं नाव आहे रुद्र पवार. एकाच कट्ट्यावर हिंदवी साबळे आणि अथर्व साबळे यांनी आपलं दुकान मांडलेलं आहे. आपण पाहू शकताय समोसा वगैरे सगळं या ठिकाणी उपलब्ध आहे. हिंदवी वर बाजार, हिंदवी बाजारच्या आधी तूच का. परत एकदा पाहू शकता या ठिकाणी छानशे आपटे केलेले आहेत आणि विद्यार्थिनीचं नाव आहे आरोही साबळे. या ठिकाणी राजगिरा लाडू, ढोकळा, समोसा आणि याला काय म्हणतात रे बाळा, पॅटीज देखील आपल्या इथं उपलब्ध आहेत. श्रेयस सावंत या ठिकाणी आपलं दुकान मांडलेलं आहे. श्रेयस सावंत
देवानंद हायस्कूलला आहे तरी देखील त्यानं आपलं दुकान मांडलं. इथं चहा आणि समोसा आणले बघा त्यानं. या ठिकाणी कांदे, चणे, पॅटीस अगदी पाहिजे ते आपल्याला मिळू शकते. अन्वित साबळे आणि पराग साबळे या जोडीने आणले बघा. या ठिकाणी उडदाची डाळ, बिस्किटे, बॉब्या, कुरकुरे याचं दुकान मांडलेलं आहे भक्ती साबळे यांनी. हे भक्ती इकडे बघ जरा. भक्ती ही अंगणवाडीच्या परसबागेमधील भाजी आहे बघा. तात्यांनी घेतली आता आणि ते विक्रीसाठी या ठिकाणी क्रांती साबळे आलेले आहे. अंगणवाडीच्या परसबागेतील ही भाजी आहे. या बालबाजारासाठी हरिभक्त परायण दीपालीताई साबळे युवा कीर्तनकार यांनी देखील उपस्थिती लावलेले आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत. बालबाजारासाठी आलेल्या सर्व ग्रामस्थांचे जिल्हा परिषद शाळा साबळेवाडी यांच्या वतीने मनपूर्वक आभार. मित्रमंडळाचे कार्यकर्ते हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तानाजी साबळे यांनी भक्ती साबळेच्या दुकानावर उडदाची डाळ घेतलेली आहे. धन्यवाद. या ठिकाणी बालबाजारला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. लोक पिशवे भरून बाजार घेऊन निघालेले. छान 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 आपण पाहू शकताय. सरपंचांनी देखील पिशवी भरून बाजार घेतला.